कुंभ राशी 15 जुलैनंतर सर्वात मोठी खुशखबर ऐकून डोळे पाणवतील. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज जी काही मी सांगणार आहे त्यातील एकही शब्द खोटा ठरणार नाही. कुंभ राशींचे मित्र तुम्ही असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देवग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टींसाठी देवाकडे मागितला, आज त्या सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहे. पण एक इशारा आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर ही आनंदाची संधी तुमच्या हातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवसात कुंभ राशींच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. व्हिडिओ पाहताना मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा. कारण हे शब्द नाही, हे आहे खरी परिस्थिती. चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. आनंदाची बातमी 1. अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी जे काही सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही तर ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तर आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, 9 किंवा अगदी 11 महिन्यापासून एकच काम, एकच फाईल तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होते. पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, पण मनात एकच विचार, हे काम कधी होणार आहे? माझंच नशीब असं का? देव मला पाहतोय का? पण कुंभ राशींच्या लोकांनो, आता तो काळ संपत चालला आहे. पुढील अगदी काही दिवसातच फोन कॉल, मेसेज किंवा मेल येईल जो तुम्हाला संपूर्ण आयुष्याचा चित्रपट, तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल आणि तुमच्या आयुष्याचा चित्रपट दाखवेल. तुम्हाला थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून हे शब्द ऐकायला मिळतील, तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशनलचं काम होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसला असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. पण तुम्ही हार मानली नाहीत, म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आज पूर्णविराम मिळेल. एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यानंतर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. कोणालाही त्याचा थांगपत्ता लागू देऊ नका. मनात शांतपणे ठेवा आणि देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलांची. कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुम्हाला अजून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलतोय तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, माझी आर्थिक स्थिती अशी का? कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालूच असते, रात्री झोप लागत नाही. पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल, इथेच पैशांशी संबंधित असेल. अडकलेले पेमेंट, थांबलेला पगार, उधारी रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यांच्यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने आता फिरणार आहे. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाहीत तर ती आहे ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाहीत म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील. आनंदाची बातमी क्रमांक 3. तुटलेली नाती जोडली जातील, मनाला शांती मिळेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेली वेदनांशी जोडलेली आहे.
पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी म्हणून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे आई-वडील, भाऊ, बहीण, पती-पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र याच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला, कदाचित परिस्थिती अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन विचारत राहतं, हे सगळं असंच संपणार का? पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आता या नात्यांमध्ये दिवस स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळे होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना, यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क असा करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा अचानक वाटेल बदल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजुतीने आणि शांततेने. खास करून पती-पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात नक्कीच होईल आणि कधीकधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते. या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण कुंभ राशींच्या मित्रांनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर ते आत्म्याच्या मोठेपणाचे चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आनंदाची बातमी क्रमांक 4. एखादी लांबून, दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, अजिबात अपेक्षा नाही, तिथून येणार आहे ही बातमी. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात लांबून, दूर देशाहून किंवा दूर शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा प्रदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, ॲडमिशन संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्यासाठीच आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होतात. ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलली जाईल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. आता खास गोष्ट अशी आहे की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. जे लोक म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचे यश पाहायला मिळेल. महत्त्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा, कारण ही संधी एकदाच येते आणि देवाला मनात साक्षी ठेवा आणि योग्य निर्णय तुमचा पुढचं भविष्य ठरवा. कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल की माझ्यासाठी काहीतरी मोठे होते, तर समजा हे भविष्य आणि ही तुमच्यासाठीच भविष्यवाणी आहे. आता आनंदाची बातमी क्रमांक 5. नशीब घेणार जबरदस्त युटर्न. ही सर्वात मोठी बातमी आहे. ती ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, तर ही तुमच्या आयुष्याचं एक वळण आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एका दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते की देव तुम्हाला विसरलेला नव्हता. तो तुम्हाला तयार करत होता आणि आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे सुरू होईल. भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.